आज या विधानसभेच्या अनुषंगाने आपण सर्वजण एकत्रित होतोय आणि लोकसभेलाही आपला एक असाच मेळावा आपण लातूरचा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये मी सर्वांना आग्रहाची विनंती केली होती की डॉक्टर शिवाजी काळगेंच्या गुलालामध्ये जोपर्यंत तुमचा भंडारा येणार नाही तोपर्यंत त्यांचा विजय निश्चित होणार नाही। आणि आज या कार्यक्रमाला आवर्जून त्यांच्या विजयातला भंडारा मी माझ्या अंगावर ओढून आलोय। त्यामुळे मलाही आपण तोच आशीर्वाद देताल त्या उमेदीनं मी इथं आपल्या समोर आहे। राजकारणामध्ये महाआघाडी असेल, महायुती असेल, अनेक परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण बदल चाललेला आहे। कोणी आपल्याला फसवलं हे सगळं जग जाहीर झालेलं आहे। फसवणं आणि फसवणूक करणारे, मी त्यांचं नाव घेणार नाही, बाकी सगळं लोकांना समजलेलं आहे की फसवणूक करणारे कोण आहेत आणि तुमच्यासाठी हक्काची लढाई लढणारे कोण आहेत। गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्याच पक्षांना सत्ता मिळाली, सगळ्याच पक्षाचे आमदार विरोधी पक्षात राहिले। पहिल्या टप्प्यामध्ये महायुती सरकार, महाविकास आघाडी सरकार आली, त्याचं नेतृत्व आदरणीय उद्धव साहेबांनी केलं, शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं, राहुलजी गांधी यांनी केलं आणि करोनासारख्या महामारीमध्ये देखील चांगलं काम करण्याचं दाखवून गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचं, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या अडचणीला मात करण्यासाठी जे कार्यक्रम आखला गेला होता त्यामधून महाविकास आघाडी सरकारनं कुठेतरी लोकांच्या मनामध्ये घर केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्राच्या जनतेचं हित, लोकांचं हित, महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाचं हित, महाराष्ट्रातल्या तरुणांचं हित, महाराष्ट्रातल्या महिलांचं हित, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून ते कार्यरत होते। पण कुठेतरी सत्ता केंद्र हे फक्त भाजपला हवं असतं म्हणून अनेक राज्यांमध्ये जे त्यांनी प्रयोग केले ते महाराष्ट्रात देखील त्यांनी तेच प्रयोग केले आणि महाराष्ट्रामध्ये ते एक पाऊल पुढे जाऊन प्रयोग केले। पहिलं एखाद्या पक्षाचे आम्ही काही वेळेस ऐकायचो की आमदार एखाद्या विधिमंडळामध्ये काही आमदार गैरहजर राहायचे, काही आमदार कुठल्या तरी बिलला समर्थन द्यायचे नाही, अशा गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या। काही अंतर्गत पक्षामध्ये नेतृत्व बदलायचं असेल तर काही आमदार आपल्या पक्षश्रेष्ठीकडे जाऊन त्यांच्याकडे आपलं मत मांडतात की बाबा आमदारामध्ये ही संख्या आहे की ह्या नेत्याला बदललं पाहिजे। अशा लोकशाहीच्या मार्गाने जात असताना आपल्याकडे जे आयुध असतात पण ते सगळं बाजूला सारून एक अख्खा पक्ष त्यांच्या नेत्यासोबत अख्खं अर्ध मंत्रिमंडळ त्यांनी बाजूला काढलं। मग ते कुठे कुठे गेलं सगळं तुम्हाला माहिती आहे। त्याच्यानंतर सत्ता परिवर्तन झालं, महायुतीचं सरकार तिथं आलं, एकनाथ शिंदे गट आणि भाजप वर्षभर ते कारभार करत होते, त्याच्यावरही ते थांबले नाही। पक्ष तर फोडलाच, पण त्याच्यानंतर एखादं घर फोडण्याचं कारस्थान देखील भाजपच्या माध्यमातून झालं ना, आपण महाराष्ट्रामध्ये ते पाहिलेलं आहे। पहिलं घर त्यांनी फोडलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं, त्यांचे नेते घेऊन गेले, पक्ष घेऊन गेले। जे शिवसेनेचं झालं, कोर्टामध्ये अजून तो खटला चालू आहे की चिन्ह कुणाचा, पक्ष कुणाचा। त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचाही खटला चालू आहे, चिन्ह कुणाचा, पक्ष कुणाचा। आणि आता ह्या विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केलेत, प्रत्येक पक्षातले उमेदवार आपापल्या पद्धतीनं प्रचार करतायत। महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारच्या मुद्द्यावर ते काम करतायत। प्रत्येक समाजाला, घटकाला न्याय मिळेल त्या न्यायाच्या भूमिकेमधून येणाऱ्या सत्तेच्या माध्यमातून त्यांना आधार देण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत। हे ह्या कार्यक्रमानिमित्तानं मला आपल्याला नमूद करावंसं वाटतं। अनेक लोकांची गोची झालेली आहे, कारण की लोकांना वाटलं की हे सहज शक्य आहे, एखादा पक्ष नेला, एखादा चिन्ह नेलं तर दुसरे काही करू शकणार नाही। पण पवार साहेबांनी नेहमी सांगितलं की अनेकदा त्यांच्यावर असे संकट आलेले आहेत, पण त्यांनी अनेकदा या संकटाला सामोरे जाऊन येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात चित्र बदलण्यासारखं काम केलं। काँग्रेसबद्दल असंच म्हणलं गेलं की काँग्रेस संपली, काँग्रेस संपली, पण आमचे आदरणीय नेते, लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी म्हणलं अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायची, ते संपले, काँग्रेस संपली नाही। कारण काँग्रेस हा विचार जनसामान्याचा विचार आहे, दीन दुबळ्या गरिबांचा विचार आहे, शेतकरी कष्टकऱ्यांचा विचार आहे।
ह्या सगळ्या मातीतल्या माणसांचा विचार आहे आणि जी काँग्रेसची नाळ मातीशी जुडलेली आहे त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणारं आपलं सरकार जे शेतकऱ्यांचं असेल, तरुणांचं असेल, महिलांचं असेल, कष्टकऱ्यांचा असेल, दीनदुबल्यांचा असेल, प्रत्येक समाजातल्या घटकांचा असेल, त्यासाठी आपल्याला हे सरकार बदललं पाहिजे. काय कारभार यांनी लावून ठेवलाय? शेतकरी एकीकडे मागतोय मालाला भाव, इथं सांगितलं आपण सर्व कष्टकरी शेतकरी बांधव आहोत, आपण काबाड कष्ट करून आपले परिवार मोठे करतो, आपल्या मुलांना शिकवतो, पण ज्या मालाला, शेताच्या मालाला मेहनत करून जेव्हा आपण बाजारात आणतो त्या मालाला मात्र भाव मिळत नाही. काही लोकांनी असा अपप्रचार केला की सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, दिंड्या काढल्या, पण आज जेव्हा ते सत्तेत आहेत, केंद्रापासून गल्लीपर्यंत त्यांचं सत्ता केंद्र आहे, भाव देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा भाव जाहीर केला 4,800. एकही सरकारी खरेदी केंद्र इथं चालू नाही आहे. तर जे देत नाही आहे ते फक्त फसवण्याचं काम करतात, मताची गोळाबेरीज करतात, आरक्षण देऊ म्हणतात पण देत नाहीत, आरक्षणच्या विरोधी पक्षामध्ये बसतात. त्यांची भूमिका आरक्षण देऊ म्हणून मतं आपल्याकडे वळवायची आणि मतं आपल्याकडे आल्यानंतर, सत्ता आपल्याकडे आल्यानंतर त्या लोकांना वाऱ्यावर सोडायचं. वापरा आणि फेका ही जी वृत्ती भाजपची आहे ती कुठेतरी आपल्याला थांबवली पाहिजे. जास्त लांब जायची गरज नाही. आमच्या विरोधाचे आमदार उभेत उमेदवार म्हणून भाजपचे, त्यांनी त्यांच्या पक्षाचा पायंडा आमच्याकडे हातखंडा वापरला. काँग्रेसचं इथंही एक घर त्यांनी फोडलं आणि त्याच्यामधून ते आपला प्रचार करतायत. कुठेतरी ह्या घर फोडू लोकांपासून आपल्याला आपलं घर वाचवायचंय. आपल्या घरासमोर जेव्हा अशी लोक मतं मागायला येतात, आपण त्यांना सांगितलं पाहिजे की तुमच्या फसव्या राजकारणाला आम्ही परत आता बळी पडणार नाही. आम्ही तुम्हाला संधी दिली, लोकशाही पद्धतीने संधी दिली, त्या संधीचं तुम्ही सोनं केलं नाही, आमचं वाटोळं केलं, आमच्या समाजामध्ये भांडण लावून दिलं, आमच्या समाजामध्ये तेढ निर्माण झाले, आमचे मुलं बेरोजगार झाली, आमची मुलं शिकलेली आहेत त्यांना काम मिळत नाही हाताला, आमच्या महिला सुरक्षित नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवर आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांमध्ये आपल्याला ह्या विषयांवर पुढं घेऊन जायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपल्या समाजाचे प्रश्न असतील, आपल्या राज्याचे प्रश्न असतील, मग त्या रोजगार निर्मितीचे असतील, शेतकऱ्यांना चांगले भाव देण्याचे असतील, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, मालाला भाव देण्याबद्दल जर एखाद्या वेळेस केंद्र शासन आपल्या विचाराचं नसेल तर राज्य शासन आपल्या परीनं काय तिथे करू शकेल त्याच्यावर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निर्णय घ्यायचे असतील. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला महाविकास आघाडी सरकारला परत एकदा निवडून देण्याची गरज आहे. ह्या वेळेस आपल्याला महाविकास आघाडी निवडायची आहे. गेल्या वेळेस आपण महाविकास आघाडीचा पर्याय राज्याला दिला होता. आम्ही जरी विरोधात लढलो होतो तर एक सक्षम पर्याय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार, सोनियाजी गांधी आणि उद्धव साहेबांच्या माध्यमातून एक पर्याय महाराष्ट्रासमोर ठेवला आणि तो पर्याय आता निवडणुकीमध्ये तुम्हाला एक आघाडी म्हणून मिळणार आहे. ह्या आघाडीला आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मोठं करायचं आहे, ताकद द्यायची आहे. लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला, आघाडीच्या उमेदवाराला म्हणून मला इथं संधी दिलेली आहे. गेली 5 वर्ष आपली सेवा करत असताना आपल्या प्रत्येक गावामध्ये विकासाचं काम पोचवण्याचं आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम केलं, अनुदान पोचवण्याचं काम केलं. जे शेतकरी नियमित कर्जदार परतफेड करतात त्यांनाही प्रोत्साहन अनुदान मिळवून देण्याचं काम केलं. आपल्या भागामध्ये जे रोजगार निर्मिती होत नाही तर आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण इथे रोजगार निर्मिती करण्याचं काम केलं. प्रत्येक समाजाला एक संघ एक घटक म्हणून वापरण्याचं काम काँग्रेस पक्षाने नेहमी केलेलं आहे. प्रत्येकाला संधी देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आहे. येत्या 20 तारखेला